बोलतेस? मी कशाला खोटं बोलेन? ती जे माझ्याजवळ बडबडत होती ना तेच मी तुम्हाला सांगते। मी काय बोलते ते ऐकताय ना तुम्ही? हो, हे मला कसं नाही सुचलं? मूर्खच आहे मी, जाऊ दे। मला सांग वीणा, आपल्या लग्नातले दागिने तुझ्याकडेच आहेत ना? ते लॉकरचं भाडं नको म्हणून आपण घरीच ठेवले होते, आहेत ना? आता घरात पण सेफ नाही, सिंचनाचे दागिने लंपास झाले, आपले पण होतील। त्यापेक्षा आपण एक काम करूया, त्यापेक्षा आपण ते सगळे दागिने सरळ सरळ विकून टाकू। काय बोलताय तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे तुमचं? आता तुम्ही माझे दागिने विकायला निघालात? वीणा वीणा वीणा, अगं दागिन्यांची हौसच असेल तुला तर बेंटेक्सचे दागिने तुझ्यासाठी पण करू ना। विचार कर ना, अगं सोन्याचा भाव लाखावर गेलाय। आता हे दागिने विकले तर केवढे पैसे येतील। तो कॉन्ट्रॅक्टर माझ्या मागे लागलाय ग सतत, पैसे द्या पैसे द्या। तो म्हणतो पैसे नाही दिलेत तर मी पुढचं काम नाही करणार, ना कोणाला काम करू देणार, आणि ऍडव्हान्सचे पैसे पण नाही परत करणार। हे दागिने विकून त्याचे पैसे भागून टाकू, म्हणजे आपल्या घराचं काम सुरू होईल। तुझा किचन, तुझा स्वतःचा किचन तयार होईल। काय बोलताय तुम्ही? अहो प्रसंग काय काय बोलताय? आणि स्वप्न कसली बघताय हो? इथे झालंय काय? तुमच्या बायकोवर कोणीतरी चोरीचा आळ घेतलाय, चोर म्हणताय। त्यांचा आवाज बंद करायचा सोडून तुम्ही माझा आवाज बंद करताय? ते काय नाही हा, काय वाटेल ते करा। मी माझ्या दागिन्यांना हात लावू देणार नाही, ते माझं स्त्रीधन आहे, कळलं? ए, डोक्यावर पडलीयस काय? कधीतरी बुद्धीचा वापर कर। रेडी कुठची? काय करताय तुम्ही? हे बघा, दागिन्यांना हात लावायचा असेल ना तर मला पार करून जावं लागेल ना तुम्हाला। काय काय बोलली? बाजूला हो। ते माझं स्त्रीधन आहे, मी माझ्या दागिन्यांना हात लावू देणार नाहीये तुम्हाला। बाजूला हो। नाही होणार। हे बघा, ते माझं स्त्रीधन आहे, त्याला हात लावायचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये। अरे काय स्त्रीधन 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 चाललंय का तुझं? हा, या घरात तू लग्न करून आलीयस, हे घर कोणाचं? आमचं। या घराचं इतकी वर्ष भाडं कोण देतंय? आम्ही। घर खर्चासाठी पैसे कोण देतंय? मी। 1 रुपया कमवायची अक्कल आहे का? कमवलाय का कधी? हा, आणि स्त्रीधन आहे। चल मानलं, तुझं स्त्रीधन आहे। तू कोणाचं धन आहेस? माझं धन आहेस। मग हे सून, हे स्त्रीधन पण माझंच आहे, कळलं? बाजूला हो। काय करताय? मी दागिन्यांना हात लावू देणार नाहीये तुम्हाला। वीणा बाजूला हो। नाही होणार। वीणा बाजूला हो। नाही होणार, मी माझ्या याला हात नाही लावू देणार। तिला थांबव। होय, काय चाललंय या घरात काय माहिती? सिंचना, काय प्रकार आहे हा सगळा? मला माफ करा वहिनी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। रागाच्या भरात मी तुम्हाला खूप काही बोलले, तुमच्यावर डाऊट घेतला, माझं चुकलं, मला माफ करा। आई तू ठीक आहेस ना आता? हा, आणि हे सिंचना बॅग कुठे घेऊन चाललीये? हा, काय चाललंय हे सगळं? घर सोडून चालली आहे ती। काय? काय? घर सोडून चाललीये? काय ग सिंचना, काय झालं? काय रे हरीश, ती घर सोडून का चाललीये? भांडण झालं तुमच्यात? एवढं भांडलात की ती घर सोडून चाललीये? काय रे? सिंचना, आई 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 बस ना, आई। मी ठीक आहे। सिंचना बाळा, ऐक ना, हे बघ, तू घर सोडून का चाललीस मला खरंच कळत नाही। काय झालंय बाळा? अगं कितीही मोठा प्रश्न असला ना तरी हक्काचं घर सोडणं हा त्यावरचा तोडगा असू शकत नाही, हो की नाही गवीणा? हो नाही। अगं काय झालंय? त्या दागिन्यांमुळे पुन्हा काही झालं का? अगं मी तुला सांगते, आपण शोधून काढू की कोणी चोरले ते, तू नको काळजी करू। नात्यांपेक्षा वस्तू महत्वाची असेल का? दुसरं काही भांडण झालंय का तुम्हा दोघांमध्ये?
तू आम्हाला सांग ना, आम्ही काहीतरी तोडगा करू. तू काय बोलला तर मी ओरडते त्याला. घरातली गोष्ट घरात राहू दे. आई, मला माहिती माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, पण मी आता इथे नाही थांबू शकत. काढलं. अरे चोरीला गेला म्हण. हो असं नका बोलू पप्पा. म्हणजे आपणच उगाच का ठरवतोय की तो माणूस चोर असेल? कोणी गरजूही असू शकतो. डोकं ठिकाणावर आहे का तुझा? कोणाची किती गरज असली तर देवीच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र काढून घ्यावं. नाही नाही पप्पा, म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण झालंय असं की आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात असं घडलंय अशी उगाच चर्चा पसरली लोकांमध्ये. तुम्हीच सांगा मला, आता हे बरोबर वाटतं का? त्यात निवडणुका सुद्धा तोंडावरती आल्यात. म्हणून मला असं वाटत होतं पप्पा की आपण सेम टू सेम मंगळसूत्र देवीच्या गळ्यात घातलं तर. नाही म्हणजे गावभर लोकांमध्ये चर्चा सुरू असताना अखेर संपतराव गाडे पाटलांनी देवीच्या मंगळसूत्रावर तोडगा काढला अशी हवा सुद्धा होईल. मी पाहिजे तर या सगळ्याच्या फ्लेक्सही छापून देतो लगेच. अरे वा, शाबास. एकदम 100 नंबरी आयडिया काढलीस बघ. काय म्हणा, तुझं डोकं ठिकाणावर नसताना सुद्धा तुझ्या डोक्यातून सोपी गाडी आली म्हणजे तू 100% आमच्या पावलावर पाऊल ठेवून चाललायस बाग. शाबास. वा वा वा.